आम्ही सौती, मी आमिनी, त्या दुर्गाबाई. हो, एकाच घरात नांदतो आम्ही, पण वयात मात्र त्या नांदतात. होत नाही ना आता त्यांच्याकडून, थकल्यात बिचाऱ्या. पण तुम्हाला म्हणून सांगते, आमच्यातला हा भेद मी कधीच मावळू देत नाही. मी त्यांना सतत एका गोष्टीची जाणीव करून देत असते. आता तुम्ही म्हाताऱ्या झालात, आता तुमच्याने होणार नाही. सौंदर्याचं रग असं उधार उणावर घेऊन आणता येत नाही ना, म्हणजे ते त्यांना झेपणारच नाही. आता तुमचा कशातच उपयोग नाहीये. तुम्ही आता फक्त मुलकरी म्हणून राहणार. ना राणीचा धाक, ना मालकीचा हुकूमत. पण मला काय म्हणायचंय, ते त्यांची अर्धांगिनी कमी आणि कामवालीच जास्त वाटतात. म्हणजे ना बायकोचा धाक, ना बायकोची हुकूमत, काही नाही. आता माझ्याकडेच बघा, सौंदर्याने कशी शिरशिरी भरलेली आहे. म्हणजे बरोबर बोलते ना मी? हा, माझे डोळे जणू कमळाच्या फुलासारखे, आणि त्या लांब पापण्या ही मला देणगीच आहे. हा, मी मस्त अशी सौंदर्याने भरलेली आहे. दामू काहीतरी म्हणत होता ना मगाशी? काय म्हणत होता? हा 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 हा, यांना कोणीतरी माझ्या वयाच्या अर्धी मुलगी आवडते. हरकत नाही, हरकत नाही. ही बाजी पण मीच मारणार. आणि कोणती मुलगी? भातुकलीच्या खेळांसारख्या या मुली, यांना सौंदर्याची परख आहे? असो असो, मी काय आता ह्यांना माझ्या तावडीतून सोडत नाही. म्हणजे मी हे होऊच देणार नाही.